येस, वेलकम बॅक. मला काल जमलं नाही बाकीचे पण घरं दाखवायला. आम्ही अजून एक घर बघायला गेलो, तिकडे खूप गर्दी होती. सो मला बाकीच्यांना पण व्हिडिओमध्ये घ्यायचं नव्हतं, म्हणून मी तिकडे काढला नाही व्लॉग. पण सो आता मी आलो आहे माझी ड्रायव्हिंगची टेस्ट द्यायला. आय मीन प्रॅक्टिकल टेस्ट. सोबोग असं काहीतरी एरियाचं नाव आहे. आय डोंट नो एक्झॅक्टली हाऊ दे प्रोनाऊन्स इट. असं आहे की मी माझं इंडियाचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते इथे एक्सचेंज करायला दिलं आहे. म्हणजे आपलं इंडियाचं ड्रायव्हिंग लायसन्स देऊन मी इकडचा ड्रायव्हिंग लायसन्स घेतो आहे, डॅनिश ड्रायव्हिंग लायसन्स. इथे आपली युजली इंडियामध्ये कसं आपण आपल्या आय टी ओच्या एरियामध्ये जाऊन ट्रॅकवरती गाडी चालवतो, इथे तसं नसतं. इथे आपला जो इन्स्ट्रक्टर असतो ज्याच्या म्हणजे आय मीन ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपण ज्यांच्याकडनं अप्लाय करतो फॉर द टेस्ट, ते येतात आपल्यासोबत. ते गाडीमध्ये बसतात आणि इकडचा यांचा एक गव्हर्मेंट ऑफिशियल असतो जो ट्रान्सपोर्टवाला असतो, तो आपल्या बाजूला बसतो आणि आपल्याला ऑन रोड गाडी चालवायची असते. त्यांचे ठराविक काही रूट्स असतात, असे 4 की 5 वेगवेगळे रूट्स आहेत. माझी टेस्ट आहे 10:30ला, पण आता वाजले आय थिंक 9:30. तर माझा इन्स्ट्रक्टरने मला सांगितलेलं की थोडं लवकर ये, की आपण एक वॉर्मअप सेशन घेऊया, कारण यांचे 4 की 5 वेगवेगळे टेस्ट असतात. तर ह्याच्या आधी आपण एक नॉर्मल टेस्ट ड्राईव्ह घेऊन येऊ. म्हणजे ते दाखवणार आहे मला तो एक्झॅक्टली कुठून घेऊन जाणार वगैरे. आणि मी ह्याच्या आधी पण इथे येऊन प्रॅक्टिस केलेली होती. त्याने मला दाखवलेले 2 रूट्स. तर आता एक तिसरा रूट आपल्याला बघायचा आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. आय होप पास झालो पाहिजे, नाही तर 1500 भरावे लागतील. आणि येस, आपल्याला समजा आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स जर काढायचं झालं, मी जसं एक्सचेंज केलेलं आहे, पण जर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं झालं इट कॉस्ट अराउंड 12,000 to 15,000. एक्झॅक्ट अमाऊंट नाही माहिती मला, बट अशीच होती काहीतरी अबाउट 10,000च्या वरतीच होती. सो मी म्हटलं इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट आपण एक्सचेंज करू. इन फ्युचर समजा मला इंडियाला जरी यायचं झालं तर मग मी आपलं इकडचं ड्रायव्हिंग लायसन्स रिटर्न करून परत आपलं इंडियाचं ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकतो. सो दॅट्स वाय आय डीड दिस थिंग. असो, बघू आता कशी जाते आपली टेस्ट. मी थांबलो आहे माझ्या इन्स्ट्रक्टरसाठी इथं. आय थिंक आपली फोक्सवॅगनची गोल्फ आहे, त्यात गोल्फ आय थिंक GTE असावी, त्यामध्ये टेस्ट आहे. इट्स लाईक परफॉर्मन्स ओरिएंटेड कार ओनली. लेट्स सी यू दॅन. ओके, सो आता माझी ड्रायव्हिंगची टेस्ट तर झालेली आहे. मी फक्त एक मिस्टेक केली की इथे आहे की तुम्हाला जर लेफ्ट किंवा राईटला जर जायचं असेल, सो तुम्हाला प्रत्येक वेळी मिरर आणि शोल्डरला बघायचं असतं लेफ्ट किंवा राईटला जाताना. तर मी एका ठिकाणी फक्त चुकलो, बट माझा इन्स्ट्रक्टर चांगला होता, तिने बघितलं नाही. बट येस, दॅट्स इट. आणि शेवटी मला मिळालेलं आहे माझा ड्रायव्हिंग टेस्ट, सॉरी नॉट द ड्रायव्हिंग टेस्ट, ड्रायव्हिंग लायसन्स फायनली. अँड थँक्यू फॉर दिस वन. Hello Thank everyone. you so much, Sammy. Yeah, thank you. Yeah. It was great to have you on the traffic school. Yeah. We are here in Copenhagen, Denmark, and I got the project for a short time, and he did everything grateful. Thank you so much. Yeah, you deserve it, of course. Yes. Yeah. तर ह्यांनीच मला सगळं शिकवलं, गाडी कशी चालवायची. युजली फॉर द लेफ्ट हँड ड्राईव्ह फर्स्ट टाईम. मी याच्या आधी कधी चालवली नव्हती, ही पहिल्यांदा चालवली. दिस वॉज द कार पोलो GTE. येस. अँड सॅमी, इफ समवन वॉन्ट्स टू कॉन्टॅक्ट यू, हाऊ दे कॅन कॉन्टॅक्ट यू? They can contact me. They can visit our website. It's samistrafikskole.dk, and we are in Vanløse, Copenhagen, and we have a phone number 28183892. So you're always welcome to contact me, and if you have any question about the driving license or about the rules in Denmark, so I will try to help you as we did with the project. थँक यू सो मच सॅमी. Thank you. थँक्यू. बिकॉज सो येस, अशा प्रकारे झालेली आहे आपली टेस्ट फायनली.
आता बघू गाडीचं किंवा रेंटल कार्स आहे तिथे, ती घेऊन आपण जायचं आता फिरायला. तर तुम्हाला आता माझे बाकीचे व्लॉग्स पण बघता येतील जे ट्रॅव्हलिंगचे असतील इकडचे. तसं या सिटीच्या बाहेर पण खूप मस्त मस्त गोष्टी आहेत तसे बघण्यासाठी. बट तुम्हाला जर तिकडे जायचं असेल कार इज मॅन्डेटरी. नॉट द मॅन्डेटरी म्हणजे नेसेसरीच आहे, गाडीशिवाय जाताच येत नाही इथे, हालत डाऊन होते. म्हणजे आता मी जिथे ड्रायव्हिंग टेस्टला गेलेलो तिकडे बाय कार मी पोचतो 20 मिनटात, वेअर एल्स इज बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट मला 35 to 40 मिनिट्स लागतात. तसं मी सकाळी गेलो तेव्हा मला 40 मिनटं लागले, पण आता येताना मी माझ्या इन्स्ट्रक्टरसोबत आलो, मी 20 मिनटात आलो आहे. बघू आता गाडी घ्यायची कोणती ती. आम्ही चाललो आहोत आता सध्या माती घ्यायला. तुम्हाला बोललो ना वेदर इकडचा अनप्रेडिक्टेबल. किती मस्त वेदर होता आधी आणि आता बघा कसा झाला आहे. आणि आत्ता झाले आहेत 4:30. असं वाटते संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, 7 की 6. सो आम्ही आता आलेलो आहोत घरी. माती काय आम्हाला मिळाली नाही आणि पाऊस आला आणि पावसाने सगळी वाट लावून टाकली. हो आता उद्या परत जावं लागेल दुसरीकडे. इंडोर प्लांट्सची माती जरा वेगळी येते, तर जाऊ होतं उद्या परत बाहेर, उद्या संध्याकाळी. So see you in the next vlog. That's it for today. Thank you.